प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण जत्रेमध्ये जो मसाला पापड खातो तो असा जाड असतो आणि शेवटपर्यंत कडकच राहतो, अजिबात नरम पडत नाही। तर तो पापड कसा बनवायचा ते आजच्या भागात आपण बघणार आहोत। अगदी झटपट होतो, कोणती पूर्वतयारी लागत नाही। त्यासाठी ते साधं जे आपलं तांदळाचं पीठ असतं भाकरीसाठी ते दळून आणलेलं तेच आपल्याला वापरायचं आहे। एक बाउल भरून तांदळाचं पीठ घेतलेले, त्यानंतर तेवढ्याच बाउलच्या मापाने आपल्याला पाणी काढून घ्यायचंय। एक बाउल पाणी घेतलंय, त्यानंतर मसाला करायचा आहे। त्यासाठी 1 चमचा मिरे घ्यायचेत, 2 चमचे आपण इथे जिरे घ्यायचे आहेत। हा मसाला टाकल्यामुळे पापडाची चव खूप छान येते। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि 1 चमचा मीठ घ्यायचंय। आपण सगळं प्रमाण इथे काढून घेतलेलं आहे, सगळे असे मसाले काढून घ्यायचे। त्यानंतर हे सगळे मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। या मसाल्यामुळे याला खूपच छान अशी चव येते, पापड चवीला छान लागतो। तुम्ही बघू शकता इथे सगळे मसाले काढून घेतलेत। आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत। आपल्याला खूप असं बारीक करायचं नाहीये। मीठ घातल्यामुळे मसाला पटकन वाटला जातो, याला अगदी भाजायची वगैरे काही गरज नाहीये। आता मस्तपैकी मिक्सरमध्ये मी वाटून घेतले, तुम्ही बघू शकता जाडसर अशी पावडर इथे तयार झालेली आहे। ओव्यामुळे आणि जिऱ्यामुळे वास छान येतो, पचायलाही हलका होतो, पापडाला चव आणि रंग दोन्ही पण छान येतं। आता त्यानंतर आपल्याला इथे पालक घ्यायचा आहे। जर आपल्याला पालकाची टेस्ट आवडत असेल तर आपण पालक टाकायचा आहे, नाही टाकला स्किप केला तरी सुद्धा चालेल। पण पालकामुळे एक नैसर्गिक रंग येतो, पापड दिसायलाही छान दिसतो आणि चवीला सुद्धा छान लागतो। आता इथे पालक मी एक मोठी जुडी घेतली होती, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपण 1 बाउल पिठासाठी 1 बाउल पाणी काढून घेतलेलं आहे, त्याच पाण्यामधलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं बरोबर होईल। त्यातलंच 1 वाटी पाणी मी काढले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी घालायचं आहे आणि पालक असा छान बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला सगळं व्यवस्थित हलवून बघायचंय, कुठे काही जाडसर तर राहिलेलं नाही ना, किंवा आपण ह्याला गाळून सुद्धा घेऊ शकतो। आता इथे छान बारीक पेस्ट झालेली आहे, गाळायची अजिबात गरज नाहीये। त्यानंतर एक पातेलं घेतलंय मोठं, त्यामध्ये आपलं राहिलेलं जे बाउलमध्ये पाणी होतं ते सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे पाणी आपल्याला उकळायला गॅसवरती ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे। आपण जो मसाला केला होता तो मसाला आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर आपण जी पालकाची पेस्ट केली आहे ती पेस्ट सुद्धा आपण याच्यामध्ये घालायची आहे। म्हणजे आता 1 बाउलभर आपण जेवढं पीठ घेतलं होतं त्याला 1 बाउल पाणी बरोबर झालेलं आहे। आता थोडंसं उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये हे पीठ, तांदळाचं जे पीठ आपण काढून घेतलंय ते सगळं पीठ यामध्ये घालायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। छानपैकी असे पापडाला रंग येतो, चवीला सुद्धा छान पापड तयार होतात। हा पापड थोडासा जाडच होतो। इतर वेळेला आपण ज्यावेळेला तांदळाचे पापड करतो त्यावेळेला तांदूळ धुवून भिजत घालून किंवा दळून आणून अशा प्रकारे वेगळी प्रोसिजर करत असतो, पण हे पापड करायला कोणत्याही प्रकारची प्रोसिजरची गरज नाही। आपण जे भाकरीचं पीठ घेतलंय त्याच पिठाचे पापड बनवायचे। थोडेसे जाड होतात पण ते तळल्यानंतर पटकन असे नरम पडत नाहीत। तुम्ही बघू शकता इथे पटकन असा गोळा तयार झाला, एवढं असं पीठ झालेलं आहे। झाकून मी 10 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका परातीमध्ये पीठ काढून घेतले, थोडंसं हलकंसं गार करायचं आहे, मिक्स करायचं आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी हे घालून घेतलंय। गरम असतानाच आपल्याला यामध्ये घालायचं आहे। पीठ आता गरम आहे, व्यवस्थित मी पिशवीच्या साहाय्याने मळून घेते, म्हणजे हाताला चटके लागत नाही। तुम्ही बघू शकता छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून असं प्रेस करायचं, पिशवी एका बाजूला करायची, खूपच गरम आहे। आता हे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे, त्यातलाच एक थोडासा गोळा मी बाजूला काढून घेतला आहे, हलकंसं गार झालेलं आहे। त्यानंतर हा गोळा आपण हाताने छान असा मळून घ्यायचा आहे। पीठ जितकं मळून घेऊ तेवढे पापड छान होतात। तुम्ही आता बघू शकता इथे छान असं हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजे परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता व्यवस्थित मळून झाल्यानंतर बाकीचं पीठ आपण पिशवीतच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते गरम राहील। आता थोडे थोडे छोटे छोटे असे गोळे आपण हव्या त्या आकाराचे करून घ्यायचे। इथे मी मध्यम आकाराचे गोळे करून घेतले, ह्याच्यापेक्षा मोठे गोळे करून मोठे मोठे पापड ते लोक तयार करतात। आता तुम्ही बघू शकता एक खाली असं प्लॅस्टिकचं शीट अंथरून घेतलेलं आहे। इथे आपण पापडाचा साचा घेतलेला आहे, त्यावरती प्लॅस्टिकचं एक शीट ठेवायचं आहे, त्यावरती गोळा ठेवायचा आहे आणि वरून अजून एक प्लॅस्टिक मी अंथरून घेतलंय। पापड असा प्रेस केला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पापड आपला झालेला आहे। पटकन असा पापड होतो, चवीला छान होतो। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। मी इथे अजून एक करून दाखवते। पटकन असे पापड होतात, कुठेही चिटकत नाहीत, पटकन व्यवस्थित आणि झटपट असे पापड करू शकतो आपण, ह्याला कोणतीही पूर्वतयारी लागत नाही। आता सगळे पापड मी असे एकसारखे करून घेते। हे पापड आपल्याला 1 दिवस पंख्याखालीच वाळवून घ्यायचे आहेत, त्यानंतर 2 दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ शकतो आणि वर्षभरासाठी हे आपण स्टोअर सुद्धा करू शकतो। तुम्ही बघू शकता छान असे पापड पटकन आपले निघतायत, मस्त पापड तयार झालेत, रंग सुद्धा खूप छान आलाय। पालकामुळे ह्याचा एक नैसर्गिक रंग येतो, दिसायलाही छान दिसतात।
आपल्याला जर पालक आवडत नसेल तर आपण नाही घातला तरी चालतो. आपण जे बाहेर पापड मिळतात ते बघतो ते पांढऱ्या रंगाचे असतात, त्यामध्ये पालक वगैरे वापरत नाही. इथे थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी इथे पालकाचा वापर केलेला आहे. ह्या मसाल्यामुळे पापडाला खूपच अशी छान चवसुद्धा येते. तुम्ही बघू शकता किती छान असे एकसारखे आपले पापड तयार झालेले आहेत. आता एक दिवस आपण हे सुकवून घ्यायचे, 2 दिवस कडकडीत उन्हात सुकवायचे. उन्हात सुकल्यानंतर अशा प्रकारे आपले छान पापड तयार झालेले आहेत. तेल छान गरम करायचं आहे. गरम तेलामध्ये पापड टाकल्यानंतर पटकन असा फुलून येतो. त्यानंतर त्यावरती आपण कांदा, टोमॅटो, शेव आपल्या आवडीनुसार कोथिंबीर, लिंबू जो काही मसाला आपल्याला वापरायचा असेल तो वापरून आपण मस्तपैकी मसाला पापड नाश्त्यासाठी देऊ शकतो. तुम्ही बघू शकता छान असा पापड तयार झाला आहे. असे पापड एकदा नक्की करून बघा. चॅनलवरती छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.